आज आपल्याशी गप्पा मारायला आले आहेत शरद पवंशे काका. आज आपण शरद काकांचं प्रोफेशन आणि पर्सनल लाईफबद्दल पण जाणून घेणार आहोत. शरद काका एक नॉलेजचं भंडार आहेत. शरद काकांचा एक्सपिरियन्स तर कमालच आहे आणि त्यातून आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत. शरद काकांचा एपिसोड पार्ट 1 आणि पार्ट 2 बघायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात चर्चा विथ रुचाचा हा एपिसोड. शरद काका, मूवीमधलं काम, सिरियलमधलं काम आणि नाटकातलं काम ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? ॲक्टिंग सगळीकडे ॲक्टिंगच असते, सगळं खोटंच असतं. नाटकामध्ये तुम्ही संपूर्णपणे दिसत राहता सतत, म्हणजे संपूर्ण शरीर अपादमस्तक तुम्ही दिसता, काही लपवता येत नाही. आणि नाटकामध्ये एकदा एंट्री झाली आणि एकदा पडदा उघडला की चुकायला काही संधी नसते, चुकलं तर परत करायला संधी नसते. ते एकदा जे काही तोंडातनं बाण निघाला एकदा शब्दांचा की तो सुटला की सुटला, म्हणजे काय गोंधळ व्हायचा तो होत असतो. तिथे परत कट करून पुन्हा करूया वगैरे असली भानगड नसते. हा एक फार मोठा फरक आहे. आणि मालिका आणि सिनेमा या दोन्हीमध्ये आपल्याला किती वेळा चुकलं तरी हरकत नाही, परत परत करता येतं. ते काही चित्रपटात दिसत नाही, तुम्ही चुकलेलं काही दाखवत नाही, फक्त बरोबर केलेलं तेवढं दाखवतात. दुसरी गोष्ट, चित्रपट आणि मालिकांमध्ये कॅमेरा असतो, प्रेक्षक समोर नसतात, त्यामुळे तिथल्या तिथं दाद मिळत नाही आणि अख्खं शरीर आपलं दिसत नाही सतत. काही क्षण पूर्ण दिसता तुम्ही, त्याच्यानंतर तुमचं कमरेच्या वरच साधारण सगळं दिसत असतं. क्लोजअप्स असतात, चेहऱ्यावरचे सूक्ष्म भाव, डोळ्यातले भाव लोकांपर्यंत कॅमेरा पोचवतो, जे नाटकामध्ये होत नाही. पहिल्या 2-4 रांगा सोडल्या की मग मागच्या रांगांना चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन दिसत नाही, फक्त डायलॉग आणि हातवाऱ्यांवरती तुम्हाला मारून न्यावं लागतं. हा मोठा फरक. ॲक्टिंग हे तुमचं पॅशन आहे, हे तुम्हाला कधी कळालं? खूप लहान असल्यापासून, म्हणजे 4थी-5वीत मी पहिल्यांदा गॅदरिंगमध्ये वगैरे काम केलं नाटकात शाळेमध्ये, तेव्हापासून मला ते आवडायला लागलं. आणि 10वी होईपर्यंत मी निर्णय घेतला होता की मला आता फक्त ॲक्टरच होईल, म्हणून मी कॉलेजला गेलो नाही, मी शिकलो नाही पुढे. 10वीच्या पुढे मला ॲक्टरच व्हायचं होतं. मग ते BA BCom होऊन काहीच उपयोग नाही त्याचा. त्यामुळे मी पूर्ण वेळ अभिनेता म्हणूनच काम करायला सुरुवात केली. तुमच्या परफॉर्मन्सच्या आधी तुम्ही काही रिच्युअल्स फॉलो करता का? नाटकात होतं, नाटकामध्ये आपल्याकडं परंपरा आहे ती मेकअप रूममध्ये गणपती बाप्पा हे कलेची देवता, विद्येची देवता, आणि नटराज याचं पूजन होतं. प्रॉपर मोठी पूजा असते प्रत्येक नाटकाच्या मेकअप रूममध्ये. आणि स्टेजवर जाऊन तिथे पण स्टेजची, रंगभूमीची पूजा असते आणि पडद्याची पूजा करतो आपण. त्याला एक छान हार घालतो, सगळीकडे धूप लावलेला असतो, उदबत्त्या लावलेल्या असतात. आतमध्ये गणपतीच्या आणि नटराजाच्या समोर एक छान पणती लावलेली असते आणि छानपैकी पूजा अर्चा करून आशीर्वाद घेऊन स्टेजवर जाऊन पुन्हा स्टेजची पूजा करायची. रंगभूमीवर उभं राहण्यापूर्वी तिची क्षमा मागायची, तिला सांगायचं की मला उभं कर, पाडू नकोस. ती उभी राहते, रंगभूमी तुमच्यावर प्रसन्न होते आणि मग सगळे नाटक काय मध्ये गडबड झाली तरी ते सगळं मारून नेते ती बरोबर. त्यामुळे फार गरजेचं असतं. आणि सिनेमाच्या शूटिंगमध्ये कॅमेराला आम्ही नमस्कार करतो. कॅमेराला नमस्कार करण्याची बरेच कलाकार नमस्कार करतात. बाप्पाचं नाव घ्यायचं आणि सुरू करायचं. ॲक्टर म्हणून तुमचे रोल मॉडेल कोण आहेत? विक्रम गोखले आणि यशवंत दत्त ही 2 मराठीतले दिग्गज कलावंत, यांना मी गुरु मानलेलं आहे. आणि हिंदीत मी ज्यांचं काम बघून शिकलो त्यांचं नाव आहे अमिताभ बच्चन. ते आमच्या अख्ख्या पिढीला वेळ लावणारा कलावंत. त्यांचे सिनेमे बघत बघत मोठे झालो, शिकलो. शरद काका, आत्तापर्यंतचा तुमचा फेवरेट रोल कुठला आहे आणि का? फेवरेट रोल एक नाही आहे. माझ्या नशिबाने खूप उत्तम
भूमिका मला मिळाल्या. म्हणजे नाटकामध्ये तर असंख्य भूमिका. मधुराम गोडसे बोलतोय, त्यांनी माझं नाव झालं. त्याच्यानंतर त्या ठिकाणची गोष्ट, आता मी केलेलं हिमालयाची सावली, अथांग, असे असंख्य नाटकं आहेत. लहानपण देगा देवा. आणि मालिकांमध्ये पण असे बरेच रोल मला मिळाले. अग्निहोत्रमधला महादेव, नंतर वादळवाटमधला खलनायक देवराम खंडागळे, भैरोबा, दामिनी, असंख्य मालिका. त्यामुळं का हे फेवरेट रोल आहेत? कारण हे उत्तम लिहिले गेलेले होते आणि मानवी स्वभावाच्या वेगवेगळ्या छटा मला ह्यांच्यामुळं सादर करता आल्या. त्या भूमिकांनी मला खूप लोकप्रियता मिळवली, म्हणून ते माझे फेवरेट आहे. असा तुमचा कुठला रोल आहे जो तुम्हाला वाटतो करायचा राहिलाय? खूप रोल राहिले तसे, खूप रोल. मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करावीशी वाटते. ते स्वप्न आहे माझं. खूप विनोदी अभिनय करण्याचं स्वप्न आहे माझं. असे बरेच रोल राहिले. विनोदी फारसं येत नाही माझ्या वाट्याला, कारण माझा पर्सनॅलिटी तशी आहे, आवाज, डोळे, त्याच्यामुळे सगळे करारी भूमिका येतात, खलनायकाची भूमिका खूप येतात. विनोदी करायची खूप इच्छा आहे. एखाद्या रोलसाठी काही स्पेसिफिक ट्रेनिंग घ्यायला लागतं का? ट्रेनिंग घ्यावं लागतं ना. जसं आता आम्ही वासुदेव बळवंत फडके सिनेमा केला होता, त्याच्यामध्ये घोड्यावर बसून नदी क्रॉस वगैरे करतो, असं काय काय होतं. तर आपण मी तर कधी घोडा चालवलेला नाही. मग त्यावेळेला मला घोड्यावर बसणं, घोड्यावर कसं बसायचं, मग घोडा कसा चालवायचा, थांबवायचा कसा, असं बऱ्याच गोष्टी आधी शिकवल्या गेल्या. असं खूप वेळा होतं की कसं एक तिची कहाणी नावाचं एक नाटक होतं. त्याच्यामध्ये एक चिपळूण, संगमेश्वर, कोकणातल्या त्या भागातला एक बाटलेला मुसलमानाची भूमिका होती माझी. तर ती विचित्रच होती. म्हणजे हिंदी धड नाही, धड मराठी नाही, धड कोकणी भाषा नाही, अशी विचित्र भाषा होती. तर ती भाषा काही मला येत नव्हती. मग ती भाषा ज्यांना येत होती अशा एका माणसाला मी नाटकाच्या तालमीला जायच्या आधी जाऊन भेटायचो आणि मग नाटकातली वाक्य कशी म्हणायची ते त्या माणसाकडनं. त्या माणसाने आयुष्यात नाटक हा विषय कधी पाहिलेलाच नाही. तो कधी थिएटरमध्ये जाऊन नाटकच माहीत नाही त्याला, नाटक काय असतं. मग त्याला आधी नाटक काय ते सांगावं लागलं. मग अशा नाटकात मी एक रोल करतोय, जी तुम्ही जी घरात भाषा बोलतात ती मला बोलायची. मग त्याने ती मला शिकवली. मग अशा पद्धतीने मी ते केलं. असं बऱ्याच वेळेला होतं. कधी कधी बारीक व्हावं लागतं. जसं एक शंकर महाराजांचा रोल केला होता, तेव्हा खूप बारीक व्हायचं होतं, कारण ते त्या ज्या पोझिशनला बसतात असे, तर ती पोझिशनला बसण्यासाठी बारीक व्हायला पाहिजे तुम्हाला. मी 4-5 महिने एकदाच जेवायचो. असं खूप गोष्टी असतात. प्रत्येक भूमिकेसाठी काही ना काहीतरी त्याचं प्रिपरेशन असतं. कधी भाषेवर काम करावं लागतं, कधी शरीरावर काम करावं लागतं, कधी गेटअप्स असतात, त्याच्यावर काम करावं लागतं. आता मी कैकाडी महाराजांची भूमिका केली. त्यांना पूर्ण टक्कल आणि इथूनच फक्त केस होते आणि त्यांचं नाक एवढं मोठं होतं, तर ते मला खोटं नाक लावायचे. मी 4 तास रोज सकाळी 6 ते 10, 10:30 पर्यंत रोज 4 तास मी फक्त मेकअप करायचो आणि मग मी उभा राहायचो. आणि तिथे सगळं त्या नगर जिल्ह्यामध्ये आउटडोर शूटिंग, इतकं गरम व्हायचं. ते टकलाच्या आतमध्ये सगळं घाम साठायचा. मग तो मेकअपमन यायचा, इकडने कशी सुई टोचायचा, तो घाम सगळा निघायचा, परत ते चिकटवायचं. मग 2 शॉट मॅक्झिमम देऊ शकायचो की एक गाडी सतत डिझेल फुल करून AC गाडी तयार असायची. म्हणजे शॉट संपला की मी गाडीत बसायचो, ACत बसायचो. मग परत शॉटमध्ये ह्या सगळ्या भानगडीमध्ये 40-42 डिग्री बाहेर टेम्परेचर आणि मी सतत 20 डिग्रीमध्ये गाडीत ACत बसायचो. तर ह्याच्याने माझी तब्येत बिघडली. असं विचित्र झालं ना ते. तर असं अनेक गोष्टी घडत असतात, माहीत नसतं. कधी एकदा महाबळेश्वरला एक सिनेमाचं शूटिंग करत होतो, ते त्याच्यामध्ये पहाटे 5-5:30 वाजता आम्ही शॉट घ्यायला गेलो. जस्ट असा ते तांबडं फुटतं ना सूर्योदयाच्या आधी, त्याच वेळेला तो शॉट होता आणि डायरेक्टरने अचानक सांगितलं ह्या पाण्यातनं बाहेर येतो असं शॉट घ्यायचं. तर मग असं नाक दाबून श्वास रोखून पाण्याच्या आत गेलो. पाणी शांत झालं आणि मी बाहेर आलो. आणि ते इतकी थंडी होती मरणाची की नंतर माझी जी काय अवस्था झाली ती फार भयानक होती. असं बरेच गोष्टी असतात. ते लोकांना पडद्यावर बघायला खूप छान दिसतं, पण ते करताना त्या कलावंताची जी काय अवस्था असते फार भयानक असते. शरद काका, असं कधी झालंय का की स्टेजवर तुम्ही तुमचा डायलॉगच विसरलात? मग तुम्ही तेव्हा काय केलं? खूप वेळा होतं असं स्टेजवरती. मी नथुराम गोडसेचा रोल करत होतो. कल्याणला प्रयोग होता
आणि इतके प्रयोग केलेत, रोज रोज प्रयोग चालू होता. विसरण्याचा खरं तर काही कारणच नव्हतं. पण स्टेजवर गेलो आणि पहिलं स्वगत सुरू झालं. अतिशय कॉन्फिडेंटली डायलॉग बोलत असताना अचानक मला पुढचं नाटकच सगळं गायब झालं. माझ्या स्मृतीतून नाटकच गायब झालं. मला पुढचं काही आठवेच ना. ते तेव्हाचे जे डायलॉग सोडच, त्याच्यानंतर काय प्रवेश आहे, त्याच्या पुढं काय आहे, काहीच आठवलं. मग मी या विंगेतून या विंगेत एकटाच नुसते 2 फेऱ्या मारल्या. विचार केला काय करावं. एकदा विचार आला नाटक सरळ थांबवावं, रसिकांची माफी मागायची, पडदा पाडायचा आणि 5 मिनिटांनी पुन्हा सुरू करायचं, कारण ते नाटकातलं पहिलंच स्वगत होतं. असं विचार चालू आहे तोपर्यंत मला आठवलं पुढचं वाक्य, आणि जे सुरू झालं ते शेवटपर्यंत थांबलोच नाही. असं होतं. पण माणसं होतं, काहीतरी चालू असतं. पण ते जी काही क्षण असतात ते 1-1.5 मिनिटं असतं, पण पायाखालची जमीन सरकते, भूकंप होतो. असं त्या काळात बरंच काय होतं. प्रेक्षकांनाही कळत नाही काय झालंय, थांबलेत काय, काही बोलत का नाही. नुसत्यात मी इकडनं इकडे अशा 2 फेऱ्या मारल्या. काही सुचे ना मला काय करावं, आणि हाऊसफुल प्रेम. नाटकात खूप कमी वेळात कपडे चेंज करायला लागतात, तर ते तुम्ही कसं मॅनेज करतात? खूप माणसं असतात मदतीला. कपडे पण तसेच शिवलेले असतात. म्हणजे आता शर्टाला बटन आहेत की नाही, तर नाटकात शर्ट पटकन बदलायचा असेल, एक तर नाटकामध्ये 30 ते 40 ते 50 सेकंद मिळतात. ह्याच्यापेक्षा जास्त वेळ मिळत नाही कपडे बदलायला. तर मग नाटकासाठी कपडे बदलायला इथे वेलक्रो वगैरे लावलेले असते असं, आणि माणसं तयार असतात. एक पॅन्ट घेऊन तयार असतो, एक शर्ट घेऊन तयार असतो. मी नुसतं हात असे करतो, मग तो घालतो मला, मग तोच असतो. असं नुसतं असा हात फिरवला की वेलक्रो चिकटते. वरनं अशी बटणं लावलेली असतात. लोकांना वाटतं बटणं लावली, कोणीतरी मला पॅन्ट घालतो, कोणीतरी बेल्ट घालतो. खूप माणसं तयार असतात, आणि त्याची रंगीत तालीम जी होते नाटकाची, त्याची विशेष करून त्याची घड्याळ लावून तालीम केली जाते. 10-15 वेळेला आम्ही दिवसभरात एकदाच फक्त तेवढंच करायचं. एक्झिट, शेवटचं वाक्य बोलायचं, एक्झिट करायची, आणि पुढच्या 50 सेकंदात ते चेंज करून परत येऊन उभा राहायला पाहिजे. मग लक्षात येतं नाही 12 सेकंद अजून जास्त लागत आहेत, तोपर्यंत माझं म्युझिक संपतंय, मग अजून फास्ट करायला पाहिजे. मग ते प्रॅक्टिसने आपोआप ते 12 सेकंद कमी होतात. कधी कधी अशी परिस्थिती असते की ते नाही होऊ शकत आहे, असं लक्षात येतं. मग म्युझिक पीस वाढवायचा, किंवा मग आणि कोणीतरी एंट्री घ्यायची, काहीतरी 2 वाक्य बोलायची, जोपर्यंत मग मला तेवढा वेळ. असं करून ते मॅनेज करतो. लोकांसाठी असं भन्नाट वाटतं. आत्ताच तुमचा बाई पण भारी देवाचा मूवी आलाय, त्याच्याबद्दल आम्हाला सांगाल का? खूप दिवसांनी मी मराठी रसिकांचा आभारी आहे की खूप दिवसांनी मराठी चित्रपट बघायला थिएटरकडे माणसं वळली, आणि प्रचंड सिनेमा जोरदार चालू आहे. नुसतंच भारतात नाही, देश विदेशात तो सिनेमा जोरात चालू आहे. ही खूप आनंदाची गोष्ट. बऱ्याच दिवसांनी मराठी चित्रपटाकडे प्रेक्षक आले. त्यातला जो रोल आहे त्याचं वैशिष्ट्य काही नाही, रोल फारच छोटा आहे माझा. फक्त मी आजारी होतो, जेव्हा कॅन्सरची लढाई लढत होतो, तेव्हा मला केदार शिंदेचा फोन आला होता की तुझं आजारपण संपता क्षणी तुझ्यासाठी एक रोल आहे. तो रोल होता. म्हणून आता कोणी पिक्चर बघेल आणि आता जर मला असा बघेल तर ओळखणार पण नाही. जस्ट आजारपणातनं बाहेर आल्या आल्या मी 2 दिवसाचं शूटिंग केलं होतं आणि ती भूमिका केली, आणि त्यामुळे त्या म्हातारा वाटलो मी त्याच्यात एकदम. आजारपणामुळं माझी शरीरयष्टी त्या भूमिकेला सूट झाली. शरद तोंगशे ॲज अ ॲक्टर आणि शरद काका ॲज अ फॅमिली मेंबर तुम्ही किती वेगळे आहात? बेशिस्त वागलेलं अजिबात आवडत नाही, खोटंपणा अजिबात सहन होत नाही. आम्ही खूप भांडणं करतो, सगळ्यांना माहिती आहे. घरामध्ये खूप धमाल झाली. स्टेजवर एखादा फनी इन्सिडेंट झालाय का? खूप घडतात असे, आणि मग खूप हसायला येतं, आणि मग ते हसणं कंट्रोल होत नाही. त्या नथुराम गोडसेमध्ये असं झालं होतं.